माहिती आपण चांगला खेळ खेळलाय, पण एकाला माहिती आहे की या मैदानावरती कोसमाई खाडीचा संघ नेहमीच चांगले खेळ. मॅच ऑन, मॅच स्टार्ट. बॅटच्या बाहेर किनारा, बाहेर आउटसाइड ए टिपला झेल, झाले डीजेची वेळ. कोण थँक्यू. अनुभवी फलंदाज होते चंद्रकांत. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रिप्लेमध्ये पाहिलं ना तर काही गोष्टी लक्षात येतील की पहिला चेंडू होता, पहिला चेंडू फेस करत होते गोलंदाज गौतम यांचा. बघा पहिला चेंडू होता गौतम यांचा, जर आपण पाहिला तर पहिला चेंडू ज्यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता, लांब न खेळलं, दूर न खेळलं, पुढचा पाय चेंडूच्या रेषेमध्ये येऊ शकला नाहीये. तुम्ही लांब राहिला, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलात आणि रिझल्ट जो व्हायचं होतं तेच झालंय. पाठीमागे यष्टीरक्षक होते, त्यांनी हा झेल टिपलाय आणि पहिला विकेट, पहिला गडी, पहिल्या चेंडूवरती स्टनिंग स्टार्ट, सनसनाटी सुरुवात पहिल्या चेंडूवरती झाले. गौतमने करून दिले. नवीन फलंदाज मैदानामध्ये जयवंत अनुभव यांच्याकडे पण आहेत. कोसमाई खाडीचा संघ पाहिला, अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहेत. चंद्रकांत बाद झाल्यात, पण जयवंत यांच्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स त्यांच्या गेले कित्येक वर्ष या संघाकडनं खेळताना जयवंत यांना पाहिलं आहे. आता तो अनुभव देण्याची वेळ आली आहे, आपला एक्सपिरियन्स इकडे दाखवायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला स्टार्ट गौतमलाही मिळाला आहे. गौतमनं उत्तमरित्या सुरुवात केली आहे पहिल्या चेंडूवरती. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेनं, पाठलाग केला जातो, प्रोटेक्शन लावलेलं आहे. स्वीपर कव्हरवरनं क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, दुसरा दादा प्रधान विकेट. हो थ्रो चांगला, कलेक्टही चांगला, विकेटही आलाय, दुसरा गडी बाद. थँक्यू. काय घडलं होतं आपण पाहूया पुन्हा एकदा. हा फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह चांगला केला होता. बघा फटका ज्या वेळेला केला तेव्हा काय घडलं होतं, ड्राईव्ह केला, सेकंड रनचा कॉल कोणी केला तो महत्त्वाचा आहे. कारण स्ट्रायकर एंडचा आहे की नॉन स्ट्रायकर जागा आहे. क्रिकेटच्या मूलभूत खेळामध्ये इन फ्रंट ऑफ द विकेट ज्यावेळेला समोर चेंडू येणार तेव्हा कॉलिंग कोणाची, बिहाइंड द विकेटला कॉलिंग कोणाची. कदाचित नॉन स्ट्रायकर एंडचा कॉल होता की स्ट्रायकर एंडचा तो कळला नाही, पण धोकादायक परिस्थितीमध्ये होते. चांगलं क्षेत्ररक्षण डीपवरती केलं, फिल्डर होते तिथे निखिलनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चेंडू फेक दुसऱ्या बाजूला अमूल आहे, दोन नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. बघा गौतमचे गोलंदाजी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चांगल्या चेंडूवरती विकेट आला. हा थोडासा फुलटॉस बॉल होता, या फुलटॉस बॉलवरती रनआउटचा बोनस विकेट आला. त्यामुळे क्रिकेटमध्ये जसं चांगल्या चेंडूवरती विकेट जातो, चांगल्या चेंडूवरती षटकारही येतोय, तसं खराब चेंडूवरती पण विकेट येऊ शकतो. तो धावबाच्या स्वरूपात गडी बाद होत असताना आपण पाहिलाय. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला धर्मेश, 4 षटकांचा मॅच, पहिलं पॉवर प्लेचं षटक. आता इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळाय, वन बाउन्स ओव्हर द रोप, मिड ऑफच्या डोक्यावरनं एका टप्प्याने सीमारेषे पार, चौकार. पहिला चेंडू फेस करत होते, फुलरलँड डिलिव्हरी होती आणि पाहिलं त्यांनी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आहे, तो वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईड आहे आणि तेच पाहता समोर खेळलं, एका टप्प्याने सीमारेषा पार, चौकार. स्कोर जाऊन पोहोचला 5 वरती. मागे गेलं, थोडंसं सॉफ्ट हँडने खेळलं, गॅपमध्ये केलं, बॅकवर्ड पॉइंटचं क्षेत्ररक्षक जातोय, पोहोचतोय, 2 धावा. सेन्सेबल क्रिकेट, डोकं शांत ठेवून खेळलं जात आहे. पाहिलंय 2 धक्क्यातनं आपल्याला सावरायचं आहे, टीमला उभारी द्यायची आहे आणि ते पाहता आणि मागच्या चेंडूवरती आलेला तो चौकार, त्या चौकाराने इनिंगला पेसही करायचं आहे. या सर्व गोष्टी पाहिल्या गेल्यात. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय 7 वरती. तसा 7चा उल्लेख नेहमी सांगतो की 7 एकमेकांना द्यायचे. आता गौतमनं स्टार्ट चांगला केला होता, मध्ये येऊन आता धर्मेश थोडा धावांना बलकडी देण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या 2 चेंडूवरती 6 धावा आल्यानंतर आता त्याचा प्रभाव जाणवतोय. ज्या गौतमनं सुरुवात चांगली केली होती, स्टार्ट चांगला केली होती, स्वेर चेंडू हाताला गेला, व्हाईट बॉलचा इशारा होत असताना पहिले 2 सामने पाहिले आपण, जिथे जास्त धावा येत नव्हत्या. 31 धावा मागच्या 2ही सामन्यामध्ये आपण पाहिल्या होत्या आणि 31 पुरेशा नाही आहेत, हे मागच्या 2 सामन्यामध्ये दाखवून दिले. 31 पुरेशा नाही आहेत, अजून पाहिजे.
आणि ते अजून पाहिजे मध्ये विकेट आलाय. विकेट आलाय. वाईडिश लॉंग आपला टिपलाय. झेल या षटकामध्ये आलाय तिसरा विकेट. थँक्यू. हा विकेट पाहिल्यानंतर जसं अक्षरशः जाळं विणलं गेलं होतं. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळायचा. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तो वाईड आहे. बघा फटक्यामध्ये खराबी नव्हती. फटका चांगलाच खेळला होते. फटका चांगलाच खेळला होता पण क्षेत्ररक्षक अचूक ठिकाणी होता. आणि ज्या क्षेत्ररक्षकानं मागे अचूक चेंडू फेक करून धावबाद केलं होतं निखिल आहे. आणि निखिलनं एक सुंदर असा झेल टिपलाय आणि विकेट क्रमांक 3. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये 3 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. ते बॅटिंग करताना कसराळीच्या संघानं कोसमाई काडीचा संघ 2 वर्ष अगोदर याच मैदानावरती कामगिरी आपण या संघाची पाहिली होती. पण आता हा पहिला सामना खेळताना थोडा अडचणीत सापडलाय. कोणीतरी त्या अडचणींना उभारी देण्याचा प्रयत्न करायला लावला. तर दुसऱ्या बाजूला मागच्या काही वर्षामध्ये कदाचित शिरगाव संघाला तिथं अपेक्षित या मैदानावरती लाभलेलं नाही आहेत. पण ही स्पर्धा आहे ही जिंकण्याच्या उद्देशानं तेही आले आहेत. सुरुवात त्यांचीही चांगली झालेली आहेत. त्याच्यामुळे घासपाडा एडीएल चषक 2025 जे पर्व 5वं आहे ते हायफायवालं पर्व आहे. त्याच्यामुळे हायफाय खेळ नक्कीच होणार आहे या मैदानावरती. नेक्स्ट बॅट्समन तितीक्ष स्ट्रायकर एंडला फुलटॉस बॉल मिस केला. यस्ट्यांवरती आधाळला. डीजे नंतर येऊया या चेंडूचं विश्लेषण करायला. थँक्यू. हा रिप्ले जरी पाहिला ना तर फलंदाजाला तितका सुखावणार नाही क्षण. फुलटॉस बॉल होता. या फुलटॉस बॉलवरती षटकार चौकार किमान 2 धावा येणं गरजेचं आहे. पण तुम्ही इतकं शफल केलं ऑफस्टम्पच्या बाहेर आला. लेग स्टम्प थोडीशी उघडी पडली आणि पहिलं षटक ज्याची सुरुवात गौतमने केली होती स्टॅनिंग स्टार्ट त्यानंतर आलेले 3 विकेट 1 धावात 4 विकेट या षटकामध्ये आल्यात. स्कोर 8 वरती आहेत. त्यात एका चौकारानंतर वाटलं होतं कुठेतरी थोडंसं पुढे जाईल हा संघ. पण पुन्हा एकदा कठीण परिस्थितीमध्ये आहे. आता एका बाजूला पहिलं षटक पूर्ण होत असताना नॉनस्ट्राईक एंडला अमोल जो महत्त्वाचा खेळाडू जो नॉनस्ट्राईक एंडला उभा होता आणि तो उभा असताना पाहिलं त्यानं अनुभव त्याच्याकडे पण आहे तोही दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. पुढचा मॅच श्रीराम कसराळी गेल्या वर्षी या संघाचा खेळ आपण पाहिला आहे त्याच्यामुळे तो खेळेल पुढचा मॅच आणि त्याच्यासमोर असेल श्री गणेश घासकोपरी. दोन्ही टीम बी रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. श्रीराम कसराळी आणि श्री गणेश घासकोपरी. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रौनक. आता रौनकवरती दुहेरी जबाबदारी. एक तर गौतमनं चांगले षटक हाताळले त्याच्यामुळे त्याने हाताळलेले षटक तसंच षटक तुम्हाला हाताळायचं आहे. पण आता समोर अमोलसारखा फलंदाज आहे. अमोलची परीक्षा आहे टेस्ट आहे त्याच्या टेम्परामेंटची त्याच्या टॅलेंटची आणि त्याच्या पेशन्सची. ही टेस्ट आहे त्याच्याकडे टॅलेंट आहे गुणवत्ता ठासून मारले आणि ती पहिल्या चेंडूवरती दिसून आले. आउट ऑफ द बार षटकार. थँक्यू. मी म्हटलं ना गुणवत्ता आहे टॅलेंट आहे. त्या टॅलेंटला त्या गुणवत्तेला परफॉर्मन्सची जोड त्या गुणवत्तेला तुमच्या खेळाची जोड द्यायची आहे. त्याने पहिला चेंडूचा फटका षटकार. रौनक पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकर अमोल. अजून एक आकोटा टप्प्याचा चेंडू होता समोर खेळ क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती जोपर्यंत फीड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. हाही फटका जर पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न केला होता तो मिड विकेटच्या आणि वाईडिश लॉंगॉनला. पण चेंडू ज्या उसळीनं वर आला त्या उसळीनं चकित केलं. बॅटच्या जिथे स्टिकरच्या आसपास हा चेंडू लागला समोर गेला होता हा चेंडू आणि धाव घेण्याची प्रयत्न एक धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचलाय 15-15. क्रमांक 6 वरती फलंदाजीसाठी आता संजयला देखील साथ द्यायची आपल्या अमोलची. मी म्हटलं ना त्या उसळीचा उल्लेख आम्ही मागच्या चेंडूवरती केला होता. आताही ते बघा ही विकेट आहे. लेग बायचा इशारा केला जातोय. ही विकेट आहे. एचएल आई जीवदानी मैदान
नव्यानं बनवण्यात आली विकेट. थोडंसं टणकपणा त्याच्यामध्ये आहे, हार्डनेसपणा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे एखादा गोलंदाज जसं रोनकची हाईट आहे, उंची आहे, हाय एम ॲक्शन आहे, त्यामुळे हेड द डेक ज्यावेळेला चेंडू हिट होतो त्यावेळेला उचली मिळते आणि त्या उचलीचा फायदा होत असताना रोनकला. क्रॉस बॅटर फटका, हवेत क्षेत्ररक्षक थोडंसं दूर पण चांगले फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. कॉमन सेन्स त्याने दाखवलेलं आहे. तिथे दाखवलं होतं की चेंडू टप्पा पडून कदाचित वर जाऊ शकतो, त्यावेळेला टप्प्याचे जास्तीत जास्त जवळ येण्याचा प्रयत्न. 3-19, 1-2-3-4 धक्के लागल्यानंतर आता कुठेतरी एक पार्टनरशिप बिल्ड होते, डोकेदुखी ठरू शकते. जय हनुमान शिरगाव आणि कोसमाई खाडी या दोन संघादरम्यान सुरू असलेला हा सामना एक पार्टनरशिप, एक भागीदारी, एक साझेदारी दोन खेळाडूमध्ये. टप्प्यात चेंडू पुढे एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, मधोमध येत नाही बॅटच्या. एक धाव जलद गतीने अमोलला, 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट. अमोलची चांगली टाळ्यांचा गजर त्याच करता आलाय. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा आल्या. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला 21-21. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर 10 पूर्णांक सरासरी स्कोर 21-21. इथून जो मोमेंटम होता तो कॅच केलेला आहे सध्या. जर आपण पाहिलं तर कोसमाई खार्डी या संघानं तर मोमेंटमला कॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया, पहिलं षटक आलं होतं ते शिरगावच्या नावावरती, दुसरं षटक आलं आहे, थोडं षटक आलंय ते खार्डीच्या नावावरती. आता शिरगाव आणि खार्डी जास्त अंतर नाही मध्ये, खेळामध्ये पण अंतर नाही आहे. मध्ये एक डोंगर आहे त्याच्यामुळे त्याला पार करून जसं जातं ना तसं आता मध्ये थोडासा चढ उतारवाला खेळ या मैदानावरती येणार आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, पॉईंट आणि कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू केलाय. लॉंग चेस फॉर द फिल्डर, पाठलाग मोठा आहे, नाही रोखू शकणार. चेंडू गेला सरळ कव्हर क्षेत्रामध्ये, चौकार. पहिला चेंडू होता चेतनांच्या ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, लॉफ्टेड खेळा. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह थोडंसं जागा बनवली कव्हरच्या आणि पॉईंटच्या मधलं जे अंतर होतं त्याच्या डोक्यावरनं या चेंडूला खेळलं गेलं. चेंडू गेला सरला सीमारेषा पार, चौकार. त्याचकरता मी उल्लेख केला होता, म्हणजे अमोलचा उल्लेख का केला होता. अमोलकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, चांगलं लेदर क्रिकेट तोही खेळतोय, तिथलाही अनुभव त्याच्यापर्यंत असणार आहे आणि तो अनुभव आता कोसमाई खाडीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दुसऱ्या बाजूला चेतन, त्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकाराला आहे, सावराला त्यालाही लागणार आहे, सावरायला लागणारा. पण हा स्वीपचा षटकार, 6 धावा. थँक्यू. रिप्ले बघा काय केलं होतं, फुलर टॉस्टअप डिलिव्हरी होती, फ्लॅट डिलिव्हरी, टॉस्टअप डिलिव्हरी. गुडघा थोडासा वाकवला, झुकवला, पण प्रणाम करण्यासाठी नाही, परिणाम साधण्यासाठी. बिलकुल थोडेसे झुके ते, लेकिन प्रणाम केले नाही, परिणाम केले. हा स्वीपचा फटका आणि स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर हा सिक्सर षटकार. षटकारनं स्कोर जाऊन पोहोचला 31. मागच्या 2 सामन्यामध्ये हीच धावसंख्या होती 31. आता 31 वरनं 41, 51 की 61. ही लढाई चालली, पुढे पुढे चालली. ब्रेक लावायचा आहे शिरगावच्या संघाला. कोलवटप्याचा चेंडू बॅक टू द बॉलर केलं होतं. स्वतः गोलंदाज पोहोचले होते, चेतन थोडेसे दूर राहिले, नाराजही असतील तर त्यांच्या दिशेने बॅक टू द बॉलर चेंडूला खेळ होतं. चांगले इनिंग्स साकारतोय अमोल. स्कोर 32. 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आहे. याचं विश्लेषण करायला झालं, पहिल्या 6 चेंडूवरती 8 धावा आणि मागच्या 9 चेंडूचा जर खेळ पाहिला तर मागच्या 9 चेंडूवरती 24 धावा आल्यात. धावा आहेत धावफलकावरती 32. पहिल्या 8 धावा पाहिल्या 6 चेंडूवरती आणि मागच्या 9 चेंडूवरती ज्या धावा आपण बघतोय त्या धावा आल्या त्या 24. स्ट्रायकरला फलंदाज संजय. आडव्या बॅटनं खेळ्या मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धावे चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. लांबवरून थ्रो यायचा होता त्याच्यामुळे वेळ होता, त्या वेळेमध्ये 2 धावा देखील पूर्ण केल्या. 34 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीच्या ज्या विकेट गेल्या कोसमाई खाडीनं, त्यामुळे मी म्हटलं ना ही पार्टनरशिप आहे. धावा धावफलकावरती 34 आहे, 26 धावांची भागीदारी या 2 खेळाडूमध्ये. संजयनं स्टार्ट केला होता, सुरुवात त्यानेही दिले करून. फ्लाईटमध्ये बीट केला, फ्लाईटमध्ये एअरमध्ये
फार कमी अभावाने आपण टेनिस क्रिकेटमध्ये असं लॉफ्ट जे फ्लायटेड डिलिव्हरी पाहतो. चेंडूला उंची देण्याचा प्रयत्न केला जातोय, एक फ्लाईट दिले जात आहे. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा जो केला जातोय, चेतन गोलंदाज आहेत आणि त्या मारा करत असताना चेंडू कवही होतोय, टनही होतोय. फुलरलेन डिलिव्हरी, स्वीपचा फटका, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, फील्ड केला गेलाय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, 2 धावा, 2 धावा चेंडूवरती, पूर्ण 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल. 36-36. पहिल्या 8, मागच्या 12 चेंडूमध्ये 28. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर 36-36. श्रीराम कसराली, श्री गणेश घासकोपरी, आपण टॉससाठी रेडी राहा. थँक्यू. 3 षटकाचा खेळ, 3 ओव्हरचा खेळ. कोसमाई कार्डी जे प्रथम बॅटिंग करतोय. जय बजरंग शिरगाव या संघासमोर तो खेळतोय. 3 ओव्हरनंतर 36 धावा, 12ची सरासरी आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर इथून पाहिला ना तर लक्षात येईल 12ची सरासरी आहे. या सरासरीने गेले तर 48, 48. याच्याहून जास्त गेले तर 50 धावांची वेसही ओलांडली जाईल. पण याच्याहून जर कमी राहिला, विदिन 40 किंवा विदिन 45, 45च्या आत रोखण्याचा प्रयत्न टीम जय बजरंग शिरगाव देखील करणार आहे. कारण चांगला स्टार्ट गौतमनं मिळवून दिला होता, पण मागच्या 2 षटकामध्ये ते 13-13, एक 13 आणि एक 15, 28 धावा मागच्या 2 ओव्हरमध्ये खर्च केले. शेवटचं षटक हाताळण्यासाठी निखिल येतोय. ज्या निखिलने एक चांगला धावबाद केला, ज्या निखिलने एक चांगला कॅच घेतला आणि तो आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं फार मोठी मेहनत बहुजन विकास आघाडी, घासपाडा ग्रामस्थ असतील, आयोजक म्हणून श्री विजय नरेश घरत असतील, विनोद पाटील, उत्कर्ष पाटील, अजिंक्य घरत, या सर्वांची फार मोठी मेहनत. त्यांच्या जोडल्या आई जीवदानी, घासपाड्याचा पूर्ण संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी आहेत. आणि घासपाडा ग्रामस्थांची साथ जी आहे ना ती अजून ऊर्जा देणारी आहे. त्याच्यामुळे जे 5वं पर्व पाहतोय त्या आगळ्या वेगळ्या ढंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचं षटक, फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह करतोय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक फील्ड करेल. एकच धाव्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मिड विकेटच्या रिझनमध्ये. 1 धाव्या चेंडूवरती पूर्ण 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि या शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक, मी म्हटलं होतं ना 31 झाल्यात, 31 वर 41 की 51. आता ही 41 आणि 51 मधली लढाई आहे. ही धावफलक 41 आणि 51 मध्ये राहण्याची शक्यता आहे. ऑन साईडला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, स्क्वेअर लेग रिझन मध्ये विकेट. फार उशिरानं ब्रेक झालाय, ब्रेकही आलाय आणि धावा थोडेसे रोखताना विकेट आलाय. गडी बाद. थँक्यू. जसं मी म्हटलं होतं ना, ब्रेक आलाय, ब्रेक थ्रूही आलाय आणि थोडासा उसंतही आले. कारण जी जोडी डोकेदुखी ठरत होती संजय आणि अमोलची, त्यापैकी संजय बाद झाल्यात. पण याला थोडी दुसरी किनार आहे. या चेंडूच्या अगोदर ज्यावेळेला पहिला चेंडू फेस करत होते अमोल, त्यावेळेला मिड विकेटला जे फील्ड केलं गेलं ना, 1 रन आली. त्याच्यामुळे काय झालं, अमोल स्ट्राईकपासून लांब राहिला आणि त्याचा परिणाम संजयवरती झाला. हे टॅक्टिक्स आहेत, हे परिणाम साधायचे आहेत. त्याच्यामुळे जसं कौतुक गोलंदाज निखिलचं आहे, झेल टिपणाऱ्या क्षेत्ररक्षकाचा आहे, तसं कौतुक त्या मिड विकेट जो मिडऑनला क्षेत्ररक्षक आहे ना उजव्या बाजूला, त्याचंही कौतुक आहे. कारण तिथे तर 2 धावा आल्या असत्या तर कदाचित स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा अमोलला पाहिलं असतं. तर क्रिकेटचा खेळ आहे, बदलणारा क्षण. पंकज आल्या, गेट सेट गो, गोइंग ऑन, षटकार, 6 धावा. थँक्यू. क्रमांक 7 वरती आलाय, 7 वरती आलाय आणि 6चा फटका खेळाय, षटकार खेळाय तो पंकजनं. पहिल्या चेंडूवर त्याला माहिती आहे इतका वेळ नाहीये, टाइम नाही आपल्याजवळ. जसं एखादी ट्रेन सुटते प्लॅटफॉर्मवरनं त्यावेळेला त्या जलद गतीने चढायचं असतं, वेळ नसतो.
हँडल बरोबर पकडायचा असतो. त्याच्यामुळे बॅटचा हँडलही त्याने पकडलाय, स्टार्टही त्याने केलाय, गेट सेट गोवाला खेळही केलाय आणि धावफलकाला पुढे दिलेत 43-43. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खेळायचा प्रयत्न मिड विकेटला जातो. स्वतः मिडॉनचा क्षेत्ररक्षक जाईल, फील्ड करेल, स्ट्राईक आपल्याजवळ राखायचा आहे अमोल, कारण त्याला पहिल्या चेंडू तर स्ट्राईकपासून थोडंसं दूर राहिलं होतं. त्याच्यामुळे त्याचा स्ट्राईकवरती राहणं धावावरती 44. आता शेवटचे 2 चेंडू आहेत. इथून अमोलच्या बॅटिंगवरती ठरेल, त्याच्या फटक्यातनं ठरेल ही धावफलक 50च्या पार जाईल, 50च्या पार की 50च्या आर. पण 41 आणि 51 मध्ये ही धावफलक राहण्याची शक्यता आहे, जसा उल्लेखही केला आहे. उसळी 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 ज्याचा उल्लेख केला आहे IJK आहेत का, त्यांनी खेळपट्टी नवीन बनवली आहे. काही ठिकाणी अनपेक्षित उसळी आहे, जो एक्स्ट्रा बाउन्स आहे खेळपट्टीला, जे थोडासा टणकपण आहे आणि त्याचा परिणाम. आता हा फटका खेळताना पोझिशनमध्ये आले होते, परफेक्ट पोझिशनमध्ये आले होते, पण बीट केलंय. शेवटचा बॉल निखिलचा, या इनिंगमधला शेवटचा बॉल देखील बॅटच्या कडे लागला, डायरेक्ट हिट झाला, डायरेक्ट हिट विकेट. हे म्हटलं तर स्कोर बोर्ड 41-51 मध्ये थांबणार आहे आणि तो थांबलाय 44 वरती. 44-45 करायचं. मॅच चांगला रंगणार आहे, त्याच्यामुळे मजा या मॅचला येणार आहे. पण त्या अगोदर आम्ही विनंती करू श्रीराम कसराले आणि श्री गणेश घासकोपरी या 2 संघांना विनंती करू आपण टॉससाठी एक ब्रेक ऐकूया संगीत आणि येऊया टॉस आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये. थँक्यू. आपण टॉस जाऊया आणि टॉस का बॉसमध्ये आता पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील असतील. श्रीराम कसरळ आणि श्री गणेश घासकोपरी या 2 कर्णधारांना विनंती करतो की आपण प्लीज टॉससाठी या. धन्यवाद. सरांचा आवाज आपण ऐकलात. तुकाराम सर जबरदस्त समालोचन राहिलं त्यांचं आणि या स्पर्धेचे मुख्य समालोचक म्हणून त्यांची भूमिका आम्हाला पाहायला मिळते. आजच्या दिवसाकरिता आम्हाला निमंत्रण दिलं. सन्माननीय किशोरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. किशोर पाटील सर आमच्या सोबत असतील आणि त्यांच्या माध्यमातून मात्र तो टॉस केला जाईल. एका बाजूला श्रीराम कसरळी, घासपाडाचा कॉल आणि यावेळेला घासपाडा टॉस जिंकलात आणि मी सरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. एकंदरीत टॉस जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? शतरक्षण असेल. आपण पहिल्या 2 मॅच पाहिल्या जिथे धावा होत नव्हत्या, परंतु या मॅचमध्ये धावा झाल्या. दुपारचं सत्र थोडंसं आपण पाहतोय जो दमटपणा तो निघून गेला आणि तदनंतर आता उष्ण वातावरणात आपण पाहतोय जे क्रिकेटला पोषक ज्यामध्ये धावा होत आहेत. तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं, किती धावांपर्यंत रोखणार तुमच्या प्रतिस्पर्धी संघाला? 40 ते 45. तुम्हाला एकंदरीत हाच प्रश्न असेल की या स्पर्धेबद्दल, या स्पर्धेचं मॅनेजमेंट, आज प्रत्येक संघांना टी शर्ट्स, 15 प्लेयर्सला टी शर्ट्स आपण पाहतोय आणि एक सुंदर असं मॅनेजमेंट, या स्पर्धेबद्दल आयोजकांचं गोड कौतुक कसं कराल? आयोजकाबद्दल बोलायला गेलं तर कमीच होईल, कारण प्रत्येक वर्षी त्यांचं आयोजन वेगवेगळं असते आणि वाढवण्याचा खरोखर ज्यावेळी आयोजनाचं थोडं आउटफील्ड हे झाली होती काही कारणास्तव, काही प्रकल्पामुळे, परंतु तो प्रकल्प त्यांनी हाताळून आणि पुढे त्यांनी ग्राउंड एवढी मेहनत घेतली आणि हे ग्राउंड थोडक्या काही दिवसात त्यांनी लगेच रूपांतराने त्यांनी आपल्याला खेळण्यासाठी खालपट्टी खूप सुंदर करून दिली. त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतोय. येस, थँक्यू सो मच. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. परंतु आता बॅटिंग करायची आहे. तुम्ही देखील पहिल्या मॅच 2 पाहिल्या असेल जिथे धावा होत नव्हत्या, परंतु या मॅच बघून आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे, थोडीशी ऊर्जा मिळाली असेल की या मॅचमध्ये धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचं क्रिकेट, थोडंसं धावतं क्रिकेट, थोडंसं फास्ट क्रिकेट, ज्यामध्ये 24 बॉल मिळतील. आक्रमण करणारे तुमचे महत्त्वाचे 2 फलंदाज कोण असतील? वैभव असेल, आशुतोष असेल, मी. 4 षटकांचा खेळ किती स्कोर कार्डपर्यंत पोहोचणार? 50 ते 55. तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? खूप चांगली स्पर्धा. तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय.
श्री गणेश आपण पाहतोय गास्कुप्री या संघानं टॉस जिंकला आणि खऱ्या अर्थानं प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि आपण लगेचच जाणार आहोत दुसऱ्या डावाकडे. महत्त्वपूर्ण बॅटल चालू आहे. पहिल्या डावाचा खेळ संपला, जिथे मात्र आपण पाहतोय 44 धावा फलकावरती उभ्या केल्या कोसमाई खार्डी या संघानं. आणि आता खऱ्या अर्थानं जय बजरंग शिरगाव या संघाकरिता आपण पाहतोय टार्गेट आहे ते म्हणजेच 45 धाव्यांचं. धावा होऊ शकतात, फक्त मी करीन आत्मविश्वास तुम्हाला भरपूर महत्त्वाची भूमिका घेऊन येईल. कारण 45 धावा म्हटला तर या मैदानाला पूरक आहेत आणि त्या मैदानाचा जर आढावा घेतला तुम्ही, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळपास 15-17 धावा जर आल्या तर उर्वरित 3 षटकांमध्ये तुम्ही 45 पर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू शकता. येणाऱ्या काळात सुरुवात महत्त्वाची आहे आणि या सुरुवातीच्या काळाला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करणारा संघावरून आपण पाहतोय प्रथम गोलंदाज प्रचारणात येतोय. अमोल यांनी जर 6 चेंडूंमागे 6 विकेट घेतले तर खऱ्या अर्थानं त्यांना 2000 रुपयाचा कॅश प्राईज. थोडंसं हे जे बक्षीस लावलं गेलंय ते थोडंसं कठीण असेल, परंतु होऊ शकतं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण भरपूरदा पाहिल्यात. हर्षद आणि राहुल यांच्याकडनं आपण पाहताय तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज. लॉंग रन भुवनेश्वर कुमारची आठवण करून देत असताना गोलंदाज अमोल 6 बॉल आणि 6 विकेट 2000 रुपये हर्षद आणि राहुल यांच्या माध्यमातून. मॅचला सुरुवात होते, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिल्या डावात अतिशय सुंदर समालोचन यांनी रिझवलं या स्पर्धेचे मुख्य समालोचक तुकाराम मांगेला सर. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय आक्रमण करण्याचा स्वीकार केला. कारण खऱ्या अर्थानं धावा देखील तुम्हाला भरपूर मोठ्या पद्धतीनं जमवायच्या, त्या अनुषंगानं सुरुवात ही तुमची तडाखेबंद असणं तेवढंच गरजेची भूमिका आहे. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय सुरुवातीच्याच काळाला इथून मात्र आक्रमक पवित्रा स्वीकारला फलंदाजानं. पहिल्याच बॉलवरती लेग बायचे संकेत आले, सिंगल मिळाली आणि 2 फलंदाज एका बाजूला आपण पाहतात निखिल, एका बाजूला आपण पाहू शकाल ते म्हणजेच प्रथम. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना प्रताप यांना आपण पाहतायत. दुसरा बॉल या षटकातला सिमेंट कॉन्क्रीटची विकेट आणि आपण पाहतोय या वेळेला आपण पाहतोय जो फटका असायला हवा होता तो मात्र इथे बघायला देखील मिळाला. चौकारापर्यंत चेंडू जाईल का? 3 क्षेत्ररक्षक अगदी जीवाचा आटापिटा करत चेंडूच्या मागे पळत होते, परंतु शेवटच्या क्षणाला त्या चेंडूनं त्या रेसमध्ये बाजी मारली आणि इथे मात्र मिळाला महत्त्वाचा चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 5. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा बॉल थोडेसे सफल झालेत, ऑफ स्टिकला आले आणि तदनंतर बॉलला पुल केलं आणि तिथे मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड फाईन लेगचं क्षेत्र निवडत असताना चेंडू मात्र निघून गेलाय सीमापलीकडे. आता धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचते. 40 धाव्यांचं समीकरण इथून देखील बाकी आहे. 22 बॉलचा खेळ तुमच्याकडे आहे, म्हणजेच ह्या धावा होऊ शकतात. तुमची भागीदारी महत्त्वाची भूमिका असेल. क्रिकेटचा खेळ तुम्ही एकट्या दोघांकडून संघाचा विजय शोधू शकत नाही. तुम्हाला खऱ्या अर्थानं इथे आपण पाहतोय सांघिक खेळ स्वीकारावा लागतो. त्या अनुषंगाने क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने आपण विजय पाहिलाय. जाऊया मॅचकडे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर पहिलं आणि पहिल्या षटकात जर तपासून पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ फेकून झाला, जिथे मात्र आपण पाहतोय विकेट देखील बघायला मिळाली. एक चौकार जरूर आला, परंतु त्या चौकाराचा सुगंध तुम्हाला शेवटपर्यंत ठेवता आला नाही. फुलर लेनचा बॉल होता, अगदी लोन फुलटोच झाला. ज्या वेळेला आपण पाहतोय बॅट आणि बॉलचं टायमिंग प्रॉपर झालं नाही, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकाल अतिशय योग्य झेल तिथे टिपला गेला आणि फलंदाज इथे बाद होताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन यांना आपण पाहतोय. चेतन खऱ्या अर्थानं आता इथून कुठल्या पद्धतीची खेळी करेल, महत्त्वाची भूमिका. 45 धावांचं टार्गेट तुमच्या समोर आहे. आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर राहिला. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये आपण 30-35 30-35चं क्रिकेट पाहत होतात, परंतु या वेळेला दुपारचं सत्र अगदी क्रिकेटला पोषक असं वातावरण आणि अतिशय सुंदर सुलभ मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. ते अर्थातच आई जीवदानी क्रीडा संकुल
चं हे मात्र जबरदस्त असं मैदान आणि ज्यामध्ये चाललेलं घमासान. एका बाजूला आहे संघ आपण पाहताय जय बजरंग शिरगाव संघ, ह्या धावांच्या मागे लागले 45 आणि त्यांना थांबवण्याचं काम करतात कोसमाई खार्डी. कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा, परंतु इथून चांगलं क्रिकेट जो खेळेल त्याला विजयाचा दुसरा डाव, इथे दुसऱ्या डावामध्ये संधी मिळेल. काही ज्या चुका राहतील त्या मात्र तुम्हाला त्रास देतील. या वर्षीचा प्रवास थोडासा थांबला राहील. जाऊया मॅचकडे. 3 बॉल आणि 5 धावा, 1 चौकार आल्यानंतर संयम राखता आलं नाही फलंदाजाला, ज्या अनुषंगानं तंबूच्या आश्रयाला परतले. पुढचा बॉल डाव्या हाताचा फलंदाजासाठी शरीरापासून दूर ठेवला. हा देखील बॉल चांगला राहिला. पंचांकडे लाऊड मागणी केली, अपील मोठा गेला, परंतु त्यामध्ये आत्मविश्वास गोलंदाजाने दर्शविला नाही. पंच देखील अगदी तटस्थ आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे डॉट बॉल देखील आला. 4 बॉलचा खेळ पूर्णत्वाला गेलाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 वरती. वेळेचा विचार केला तर आपण निश्चित स्वरूपात 2 इथे वाजलेले आहेत, ज्या अनुषंगानं आतापर्यंत पहिलाच मॅच राऊंड चालू आहेत. यानंतरचा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. श्रीराम कसराळी आणि श्री गणेश घासकोपरी, तदनंतर आई जीवदाणी कसराळी, तदनंतर वाघोबा जांभूळपाडा आणि तदनंतर शेवटचा मॅच युवा ग्रुप वाडीव आणि जरीमरी डोलीव ए ह्यांच्यातले आज महत्त्वाचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचो. आता चेंडू पळीचा संपर्क नाही. ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येता त्यावेळेला पहिला बॉल तुम्ही कसा खेळता ही भूमिका महत्त्वाची आहे. पहिल्याच बॉलवरती तुम्ही आक्रमणाच्या प्रयत्नात राहिलेत तर खऱ्या अर्थानं गोलंदाज तिथे त्याच्या क्वालिटीनं गोलंदाजी करतोय. जी गोलंदाजी राहिली अचूक टप्प्यात, दोन्ही टप्पे जर आपण तपासून पाहिले, ज्यांनी योग्य पिचिंग हाताळली, फलंदाजांसाठी नाही ओव्हर पिच राहिला, तदनंतर थोडासा हाफ ट्रॅकर देखील तो चेंडू राहिला नाही. जी गुडलाईन स्पॉटवरची जी पिचिंग असायला हवी होती, पहिल्या षटकात नवा आणि कोरा फरीचा चेंडू कसा हाताळावा याची उत्तम जाणीव असणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमोल. त्याच्या षटकातला अगदी शेवटचा बॉल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजी ट्रॅकवरती, पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं. या वेळेला देखील आपण पाहतोय हा देखील बॉल चांगला राहिला. उसळी अनएक्सपेक्टेड बाउन्स या बॉलमध्ये मिळाली आणि इथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळतंय. या सिंगलच्या सहाय्यानं पहिल्या 2 बॉलवरती तब्बल 5 धावा होत्या. तदनंतरच्या 4 चेंडूंवरती फक्त 1 धाव आली. म्हणजेच पहिली सुरुवात चांगली होत असताना देखील गोलंदाजी करणाऱ्या संघानं शेवटच्या 4 चेंडूंवरती उत्तर दिलं आणि गार केलं फलंदाजी करणाऱ्या संघाला. 18 बॉल 39 ची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत खऱ्या अर्थानं घासपाडा HDIL चषक 2025चं जबरदस्त मॅनेजमेंट आणि ज्यामधला आजचा पहिला दिवस. या स्पर्धेकरिता निश्चित स्वरूपात निमंत्रण दिलं आम्हाला तुकाराम मांगेला सरांनी. आजच्या या पहिल्या दिवसाकरिता त्यांचं देखील आभार. दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रातला महत्त्वाचा मॅच. एका बाजूला जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात धावसंख्या 6 आल्या. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॅट आणि बॉलमधला संपर्क नाही. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि यष्टीरक्षकांचा सहारा. फलंदाज इथे बाद होताना गॉन. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल अयोध्यामध्ये जे राम मंदिर बांधलं गेलं आणि अर्थात त्याला 1 वर्ष देखील पूर्ण झाला 10 जानेवारीला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्याचं स्मरण करत असताना प्रभू रामचंद्रांना स्मरण करणारं गीत आमचे डीजे ऑपरेटर इथून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. सामन्यालाच इथे आपण पाहतोय सुरुवात होत असताना दुसऱ्या डावाला सुरुवात झाली, जिथे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकात पहिल्याच बॉलवरती विकेट देखील मिळाली. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली फलकावरती तर 6 वरती स्थिर. पुढचा बॉल.
यावेळेला बॉलला खेळलंय अगदी शॉट कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. सिंगल डबलच्या खेळाला इथे प्रामुख्याने प्राधान्य दिलंय, परंतु येणाऱ्या काळात 45 धावांचं एक भलं मोठं टार्गेट तुमच्या समोर आहे. एका बाजूनं तुम्हाला एका एंडनं एका फलंदाजाला इथून धुरा सांभाळावी लागेल, मोठ्या फटक्यांचा स्वीकार करावा लागेल. अदरवाईज सिंगल डबलनं या खेळामध्ये विशेषतः तुमची पकड मजबूती राहणार नाही. ऑन साईडला खेळल्या फटका, लॉंग ऑनमध्ये प्रोटेक्शन देतील क्षेत्ररक्षक, तिथून त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगल परिपूर्ण होते. या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 8 धावा. मी मगाशी देखील उल्लेख केला की सिंगल डबलनं महत्त्व मिळणार नाही या मॅचमध्ये. 45 धावांचा खेळ आहे, हरकत नाही आणखीन 2 षटके आहेत, परंतु 2 षटकांमध्ये तुमची सरासरी देखील तेवढीच उंचावते, ज्या अनुषंगानं प्रत्येक बॉलवरती तुमचं रन रेट हे भरपूर अगदी झपाट्याने पुढे वाहत आहे. एक्स्ट्रा बॉलमध्ये इथे हाताळण झाली. व्हाईट बॉल, पंचांचे 2 हात समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या 9 जिग्नेश आम्हाला दर्शवतात. अतिशय सुंदर गुणलेखन. DBN नेटवर्कची टीम इथे मात्र अतिशय सुंदर हे प्रक्षेपण 195 देशात थेट प्रक्षेपण होत असताना आपण पाहतायत. यावेळेला गुडघा वाकवला आणि बॉडी बॅलन्स करत असताना इथे झेल देखील सुटला. अगदी 2 खेळाडूंच्या मधोमध हा बॉल पडलाय आणि धावसंख्या 2 इथे देखील मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वरती. 34 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. 45चा तुम्ही पाठलाग करताय, ज्यामध्ये आतापर्यंत 11 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ अगदी जवळपास पूर्णत्वाला जाण्यास 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल, परंतु धावांचा जो वेग असायला हवा होता, जी सुरुवात मी म्हटल्याप्रमाणे क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही एकटे दोघं हा सामना जिंकू शकत नाही. तुमच्या 11 जणांचा एकत्रित मेळ आणि सांघिक खेळ ज्या वेळेला होईल त्यावेळेला क्रिकेटच्या पटलावरती विजय हा तुमच्या संघाचा सातत्याने बघायला मिळेल. पंचांचे 2 हात पुन्हा एकदा समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉल, जिथे फलंदाजांना विशेषतः बॅटिंग करण्याला त्रास होत असताना गोलंदाज एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी करतोय, ही थोडीशी डोकेदुखी राहिलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची. फलंदाजांच्या लाईन और लेंथमध्ये तुम्ही गोलंदाजी कराल, त्यांची माइंडसेट कुठली आहे त्यांना फॉलो करून जर गोलंदाजी कराल तर जरूर तुम्ही एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. डाऊन द ग्राउंड बॉलला खेळलंय अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी. चेंडू सीमा रेषा पलीकडे. लेट एंट्री परंतु ग्रेट एंट्री. हा षटकार महत्वाचा होता. आलाय षटकार 6. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंधया करले डोंगराव वार भूमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नवडलती दर्यान सगळान थँक्यू सो मच. वेलकम बॅक. गासपाडा HDIL चषक विरार पूर्वमध्ये अतिशय सुंदर आणि देखणी स्पर्धा 5व्या पर्वामध्ये आली. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 1 षटकार तुम्ही देखील टोकला, परंतु त्या षटकाराचं महत्त्व विसरलात. संघासाठी तुम्ही किती महत्त्वाचे खेळाडू आहात ह्या विकेटची तुम्हाला निश्चित स्वरूपात तुमचं महत्त्व देता आलं पाहिजे. 1 षटकार तुम्ही खेळला होतात. येणाऱ्या आगामी काळात याच पद्धतीचे फटके खेळण्याची क्वालिटी तुम्ही राखता, परंतु या वेळेला इथून बोलणं सोपं होतं, परंतु इथे फलंदाज बाद होताना 1 षटकार जरूर खेळलं, तदनंतर गॉन. जेवतो नंतर बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. चेंडू थोडासा हाफ ट्रॅकरचा राहिला, तदनंतर उसळी जास्त मिळाली. पूल करायचं होतं, परंतु त्या पूलच्या फटक्यामध्ये विशेषतः वजन ठेवता आलं नाही. कॉन्सन्ट्रेट थोडंसं बिघडलं आणि चेंडू येण्यापूर्वीच बॅटचा ब्लेड बंद झाला, ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 18 धावा. 18 ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. 12 बॉल 27 ची गरज हा सामना जिंकण्याकरिता. 12 चेंडू आणि 27 धावा हे मात्र स्वरूप आपल्याला बघायला मिळतं. श्रीराम कसराळी आणि श्री गणेश गासकोपरी संघाने टॉस मात्र जिंकल्या. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. धर्मेश यांना आपण पाहू शकाल जे सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत आणि नवीन बॅट्समन गौतम यांना आपण पाहू शकाल. हे मध्यफळीचे फलंदाज आहेत. डाऊन ॲट 5 साठी दाखल झालेत. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर त्यांना इथून महत्त्वाची भूमिका अदा करावी लागेल, कारण आपले 3 फलंदाज स्वस्तात बाद झाले. एका खेळाडूने 1 षटकार जरूर खेळला, परंतु त्या षटकाराचं महत्त्व विसरले. आता 12 बॉल आणि 27चा मॅच सामना आतापर्यंत दोन्ही बाजूने बॅलन्सिंग आहे, परंतु इथून एकाला जिंकावं लागेल, एकाला हरावं लागेल. क्रिकेटचा खेळच असा आहे, एकाला विजय एकाला पराजय. येणाऱ्या काळात विजय कुणाच्या नावी, पराजय कुणाच्या नावी हे येणाऱ्या काळात हे 12 बॉल सांगतील. 12 बॉल आणि 27 ची गरज असताना अटीतटीचा सामना, तू मेमेवाला सामना, नेल बायटिंग असा सामना. पंचांचे 2 हात इथे येतात समांतर आणि व्हाईट बॉलनं आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 19 धावा जाऊन पोहोचतील. आता 12 बॉल आणि 26 ची गरज हा सामना जिंकण्याकरिता.
हे षटक महत्त्वाचं असेल. या षटकात जर फलंदाजी करणाऱ्या संघानं मोठ्यात मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करून जर 2 षटकार आणि 3 सिंगल अशा काही धावसंख्या आल्या तर खऱ्या अर्थानं शेवटच्या षटकामध्ये जो 10-14चा सामना राहील त्यामध्ये मजा वेगळी येईल. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाने इथून जर याच षटकामध्ये 2 विकेट घेतले तर शेवटच्या षटकामध्ये जवळपास सामना 60% फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या खिशात जाऊ शकतो. पाहूया काय होईल, काय बिघडेल. फुलरलेनचा बॉल यावेळेला सोडणार नाही. बॉलला पाठवलंय ऑन साईडला, चेंडू निघून जाईल सीमा रेषा पलीकडे. आलाय गासपाडा चषक, षटकार. थँक्यू. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी फुलरेनचा बॉल होता, त्या फुलरेनच्या बॉलवरती तुटून पडले आणि षटकार ठोकला. काय जबरदस्त फटका, चांगलं टायमिंग. आणि त्या साह्यानं आपण पाहतोय धावसंख्या आता 6ने फ्लाय झाली. मी म्हटल्याप्रमाणे या षटकात जेवढ्यात जास्तीत जास्त धावा आल्या त्या मात्र तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये थोडंसं ओझं कमी होईल. कारण मग 6 बॉल आणि इक्वेशन थोडंसं मोठं राहिलं की मानसिकता भंग होते. यावेळेला चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन थोडंसं आपण पाहतोय. लेग स्पिनचा चेंडू, लेग कटरचा चेंडू हाताळला. अक्षरशः आपण पाहतोय या बॉलवरती फलंदाजाला शांत केलं, संयमानं त्याला निश्चित स्वरूपात खेळपट्टीवरती चाचपडण्यास कन्व्हिन्स केलं. असा चेंडू मात्र आपल्याला बघायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल, यावेळेला जागा बनवली ऑफस्टिकच्या बाहेर आणि या बॉलला देखील फेकून दिले. चेंडू चाललाय, नाही थांबणार, सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. अतिशय चांगली बॅटिंग. तिसऱ्या षटकामध्ये धावा येणं खूप गरजेची भूमिका होती. त्यावेळेला धावांचा आलेख वाढवत असताना नुकताच दाखल झालेला फलंदाज आपल्याला बघायला मिळतात, ते म्हणजेच गौतम आणि एका बाजूला निखिलच्या बॅटमध्ये धावा येतात. पुन्हा एकदा पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स, बॉलला खेळायचं होतं ऑफ ड्राईव्हमध्ये, चेंडू ऑन साईडला आला. अलॉंग दी कार्पेट सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर इथे 3 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. एक बॉल बाकी आहे. ऑल राईट. एक एक्स्ट्रा चेंडू देखील पहिला बॉल वाईट राहिला. त्या अनुषंगाने आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 30 म्हणजे अवघ्या 15ची गरज. जे मोठे फटके यायला हवे होते, ज्या पद्धतीने मी उल्लेख केला होता की या षटकात जर आपण पाहतोय ज्या 14-15 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये ज्या 12-13 रन्स राहतील त्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच अटीतटीचा राहील. आणि सध्या 7 बॉल 15ची मॅच. चांगला मॅच. गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर द स्टम्प्स. खोलवर टप्प्याचा बॉल होता, बॉलला मात्र तिथे खेळलंय. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू डीप मिड विकेटमध्ये येतोय. तत्पूर्वी त्यांचं फिल्डिंग झालं, फेकी आली. तत्पूर्वी आपण पाहताय पंचांनी बोट उचलला आकाशाकडं. अर्थात दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद. आता इक्वेशन तपासून पाहिलं तर 6 बॉल आणि 14ची गरज. धावा होतील नाही होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डिस्क जॉकीला. वेलकम बॅक. 6 बॉल आणि 14ची गरज. हा सामना जिंकण्याकरिता अतिशय चांगला महत्त्वाचा सामना. एका बाजूला जर आपण पाहिलं तर जय बजरंग शिरगाव टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना धावांचा आलेख त्यांच्यासमोर उंचावला, परंतु हरकत नाही.
आम्ही दुसऱ्या डावामध्ये पलटवार करण्यासाठी जाणले जाणार आहोत, ज्या अनुषंगाने ज्यांनी चांगली बॅटिंग केली. आणि आता 6 बॉल 14चा मॅच मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6 बॉल 14चा मॅच फसलाय. कुठला संघ जिंकणार, कुठला संघ हरणार, हा प्रश्न अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा घर करतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल तितीश यांना आणि नवीन फलंदाज भावेश हे आपल्याला पाहायला मिळतील. 6 बॉल आणि 14 इथून एक मोठा स्ट्रोक या मॅचमध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या संघाला आणखीन विजयाच्या जवळ घेऊन जाईल. तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथून आता जो फलंदाज आहे अर्थात निखिल, याची जर विकेट मिळाली तर या मॅचमध्ये त्यांची देखील पकड मजबूतीमध्ये येऊ शकते. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाज तयार. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. पहिला बॉल. 6 बॉल आणि 14ची मॅच. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, प्रोटेक्शन देतील आणि इथे मी म्हटल्याप्रमाणे जी विकेट मिळायला हवी होती ती विकेट मिळाली. फलंदाज इथे बाद होताना निखिल बॅक टू दी डगआउट गॉन. थँक्यू. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल थोडासा चेंडू हाफ ट्रॅकरचा राहिला, परंतु जे योग्य टायमिंग असायला हवं होतं तो मिळालं नाही. बॅट आणि बॉलचा जो प्रॉमिसिंग कनेक्शन मिडल ऑफ दी बॅट ह्या गोष्टींचा विसर राहिला आणि थोडंसं क्रॉस बॅटने हा फटका खेळला गेला, ज्या अनुषंगानं चेंडूनं भरपूर काळ आकाशाला गवसणी घालली परंतु तेवढी लांबी मिळाली नाही. त्या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय इथे फलंदाज महत्त्वाचा जो बाद झाला, सलामीवीर म्हणून दाखल झाला होता, ज्यानं एक हाती किल्ला लढवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नांना आत्ता त्याने अगदी कठीण काळात आपल्या संघाची साथ सोडली, कठीण काळात धारातीर्थी पडला. 5 बॉल आणि 14चा मॅच जिंकवण्याकरिता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश दाखल झाले. त्यांच्या समवेत भावेश. दोन्हीही एकही चेंडूंचा खेळ त्यांनी आतापर्यंत स्वीकारला नाही या मॅचमध्ये, म्हणजेच येता क्षणी तुम्हाला आक्रमक पवित्रा इथून स्वीकारावा लागेल. 5 बॉलचा खेळ बाकी आणि या 5 बॉलच्या खेळाअखेर तुम्हाला 14 धावा उभ्या करायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. प्रत्येकाला वाटतं या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पद माझ्या नावी राहावं, परंतु त्यासाठी हा सामना तेवढाच महत्त्वाचा आहे. खोलवर टप्पाचा बॉल. काय गोलंदाजी राहिली, ही गोलंदाजी असायला हवी तुमच्याकडे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल स्लॉगमध्ये फलंदाज आक्रमक रूप धारण करत असतात, परंतु त्यांना शांत कसं करायचं याचं अस्त्र ब्रह्मास्त्र वापरलं वाईडिश यॉर्कर. ज्या पद्धतीनं फलंदाज सफल झालेत त्याच पद्धतीनं फलंदाजाला फॉलो करणारा चेंडू हाताळला, अगदी खोलवर टप्प्याचा आणि पाय पकडले, जिथे मात्र फलंदाजांना नमतं पण घ्यावं लागलं. पुढचा बॉल. 4 बॉलमध्ये 14. ज्या वेळेला फलंदाज निखिल बाद झाले तदनंतर थोडंसं डगआउट देखील शांत झालं, कारण आशेची किरणं होती ती. ऑन साईडला केल्या फटका. स्क्वेअर लेगमधून क्षेत्ररक्षक पुढे पोचतील. बघता बघता आपण पाहतोय सिंगल पूर्ण होते. सिंगलनं संतुष्ट राहावं देखील लागेल. 3 बॉल आणि आता 13 धावा. 2 षटकार 1 सिंगल या सामन्याचं आता स्वरूप असं आपल्याला बघायला मिळतं. पुढील सामना देखील आपण पाहतोय. श्री गणेश घासकोपरी या संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथमतः त्यांच्या माध्यमातून त्यानं स्वीकारलं क्षेत्ररक्षण. श्रीराम कसराळी मागच्या वर्षी याच स्पर्धेमध्ये ज्यांनी ही स्पर्धा गाजवली, तुकाराम सरांनी उल्लेख केला त्यांचा सकाळच्या सत्रापासनं की श्रीराम कसराळी संघ जर पाहिला तर सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा मानस राखतात आणि चांगलं क्रिकेट कसं असतं हे त्यांनी मागच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये दाखवलं. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण पाहतोय गासपाडा HDIL चषक, ज्यामध्ये आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसात वैतरणा अ गट म्हणून आपण आजच्या दिवसातले संघ पाहतोय 12, ज्यामध्ये आता महत्त्वाचा सामना चालू आहे. पुढचा बॉल. गोलंदाज. या वेळेला काय चेंडू हाताळला, जबरदस्त गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर बाउन्स अगदी फलंदाजाला कानाजवळून फ्लाइंग किस देऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला. ही गोलंदाजी महत्त्वाची आहे. स्लॉगमध्ये गोलंदाजी कशी करावी, थोडंसं प्रेशर असतं, दडपण असतं, परंतु ते जुगारत या गोलंदाजानं सांगितलं की हरकत नाही, मी संघासाठी महत्त्वाची गोलंदाजी करणार, माझ्यासाठी 14 धावा तुम्ही ठेवल्या हरकत नाही, त्या 14 धावा राखण्यासाठी मी देखील तत्पर आहे आणि माझ्याकडे ती क्वालिटी राहिलेली आहे, ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली. आता चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4 आणि 4 मध्ये आपण पाहतोय फक्त 1 धाव खर्च करत 2 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. जवळपास इथून जर आपण पाहिलं या बॉलवरती समीकरण क्लिअर होईल. चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचतील.
लॉंग ऑफला आणि चांगला झेल टिपला. विजयाचा सुगंध आता दरवळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच कोसमाई खार्डी या संघाच्या डगआउटमध्ये 1 बॉल आणि 13ची गरज असं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया डीजे कडे. तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. गासपाडा चषक 2025चं देखणं दैदिप्यमान आयोजन नियोजन ज्या स्पर्धेमध्ये कसलीही कमी नाही. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय बाईक आहे. प्रथम क्रमांक आपण पाहतोय 1,25,000. द्वितीय क्रमांक आपण पाहतोय ज्या संघाकरिता 60,000 रुपयाचं एक असं जबरदस्त कॅश प्राईज राहिलंय. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय या शेवटच्या बॉलवरती देखील इथे फक्त आणि फक्त डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 14ची गरज होती. फक्त 1 धाव दिली, 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी राहिली या गोलंदाजाची अर्थात तितीशची. आणि इथे विजयाचा झेंडा, विजयाचा तुरा रोवला दुसऱ्या फेरीमध्ये. ज्यांना सन्मानानं स्थान मिळालं अर्थात संघ आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच कोसमाई खार्डी संघ. या सामन्यामध्ये आपली पकड निर्माण करत असताना चांगला खेळ त्यांनी कंट्रोल केला आणि इथे विजयाचा झेंडा रोवला. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण निश्चित स्वरूपात देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आणि ज्या वेळेला आपण मैदान सोडतील त्यावेळेला हस्तांदोलन करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे, लक्षात घ्या. मैत्रीपूर्वक संबंध जोडणारा खेळ अर्थात क्रिकेट आणि हस्तांदोलन करून आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. पुढील मॅचला देखील सुरुवात होईल. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच आणि आपण मॅच समरी देखील पाहणार आहोत जिथे निश्चित स्वरूपात प्रथमतः बॅटिंग करत असताना कोसमाई खार्डी संघ आपल्याला पाहायला मिळाले. अमोल भगत यांनी 9 चेंडूंमागे 20 धावांची झंझावती खेळी. गौतम म्हात्रेनं देखील एक षटक हाताळलं, 3 गडी तिथे बाद केले होते आणि आपण निश्चित स्वरूपात